जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी देणार आहोत। याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तर चला व्हिडिओ सुरू करू। प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी सध्याचे महत्त्वाचे असलेले शासकीय म्हणजे सरकारी कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, बँकेत खाते उघडणे, कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून त्यासोबतच इतर बऱ्याच कामांसाठी आधार कार्ड विचारले जात आहे। कारण की आधार कार्ड मध्ये आपली सर्व माहिती नोंदविली आहे, जसे की डेमोग्राफिक डिटेल्स आणि बायोमेट्रिक डिटेल्स। यामुळे आधार कार्ड हे एक खूपच महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे। आपल्या देशात काही वर्षांपूर्वी बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला आणि शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड या कागदपत्रांना फार महत्त्व होते, पण मागील काही वर्षांपासून आधार कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। परंतु आता सरकार दुसऱ्या एका कागदपत्राचे महत्त्व वाढवणार आहे। आपल्या देशात 1 ऑक्टोबर 2023 पासून एक महत्त्वाचा नियम लागू करण्यात आलेला आहे। आपल्या प्रत्येकासाठी हा नवीन नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे। या नवीन नियमानुसार 1 ऑक्टोबर 2023 पासून जन्म दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट सिंगल डॉक्युमेंटच्या स्वरूपात वापरला जाणार आहे। देशात जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा सुधारणा 2023 हा 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू झालेला आहे। या नवीन नियमानुसार आधार कार्ड पासून ते सर्व आवश्यक कागदपत्र बनविण्यात जन्म प्रमाणपत्राची भूमिका मोठ्या प्रमाणात वाढली आहे। महत्त्वाचे म्हणजे आता तुम्हाला आधार कार्ड पासून ड्रायव्हिंग लायसन्स पर्यंतची सर्व आवश्यक कागदपत्रे कोणत्याही अडचणीशिवाय केवळ जन्म प्रमाणपत्राद्वारे मिळू शकतील। मतदान ओळखपत्र, वाहन चालक परवाना, पासपोर्ट, मॅरेज सर्टिफिकेट, शाळेतील प्रवेश इत्यादींसाठी अर्ज करण्यासाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे। या कामांसाठी कागदपत्रांची पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्राचे महत्त्व अधिक वाढले आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।